स्टार्ट करूया. Recording in progress. ओके. तर स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजारमध्ये आपण जेव्हा केव्हा सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती पाहिजेत. हे शेअर बाजार किंवा शेअर मार्केट कशासाठी बनलेलं आहे, त्याच्या पाठीमागचा आयडिया काय आहे, आणि त्याला मूव्ह करणारी वर किंवा खाली नेण्याची शक्ती ठेवणारी सिस्टीम कुठून येते, त्या गोष्टी आपण या कोर्सच्या माध्यमातून शिकून घेत आहोत. तर सगळ्यात महत्वाचं चेतावणी ही डिस्क्लेमर हे आहे की एज्युकेशनल पर्पजसाठी याच्यामधनं कुठल्या प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप जे आहे ते कुठल्याही प्रकारे दिलेलं नाही. तर आपण काय कन्सेप्ट शिकणार आहे, तर टेक्निकल अनालिसिस मध्ये बेसिक बेसिक गोष्टी आपण शिकत असतो. टेक्निकल अनालिसिस. तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय? समजा तुम्ही तुमच्या घरापासून ऑफिसला जाण्याचा प्रयत्न करताय. तर तो प्रयत्न करताना समजा तुम्ही मुंबई सारख्या किंवा पुणे सारख्या सिटीमध्ये राहताय आणि तिथनं तुमच्या घरापासून ऑफिसला जर जायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे किती मोठं अग्निदिव्य जे आहे ते एका लोकेशनवरनं दुसऱ्या लोकेशनवरती जाण्यासाठी आहे. म्हणून तुम्हाला जे आहे ते रूट्स ज्या आहेत, अल्टरनेटिव्ह रूट जिकडे गर्दी कमी असेल त्या लोकेशनवरनं, म्हणजे तुम्ही च्या ठिकाणी घरापाशी राहताय आणि तुमचं च्या ठिकाणी पर्टिक्युलर ऑफिस आहे. तर ह्या च्या ठिकाणी जाण्याकरता तुम्ही सरळ रेषेमध्ये जाऊ शकता, पण तुम्हाला माहिती आहे की तिथं भरपूर अडथळे आहेत. म्हणजे एक प्रकारचा रेजिस्टन्स आहे. आणि असा पण एक लोकेशन आहे, असा पण एक असाच रस्ता आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही खुशकीच्या मार्गाने जाऊ शकता, तर तिकडे रस्ता थोडासा कमी, म्हणजे तो तुम्हाला सपोर्ट करणार आहे. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असतं. म्हणून जनरली स्टॉक मार्केटमध्ये ज्याला कोणाला काम करायचं तर त्याला त्या स्टॉक मार्केटमधलं टेक्निकल अनालिसिस माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते टेक्निकल अनालिसिस माहिती ठेवण्याकरता त्याच्यामधलं बेसिक गोष्ट जी आहे ती म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे. जसं मी माझ्या लोकेशनवरनं, घरच्या लोकेशनवरनं लोकेशनला मला ऑफिसला जायचंय, सरळ रेषेमध्ये मी जाऊ शकतो, परंतु त्याला ट्रॅफिक जाम आहे, माझा वेळ वाया जाणार आहे. त्याकरता मला कुठला तरी एक खुशकीचा मार्ग जो आहे तो सापडावा लागणार आहे. सरळ रेषेत गेलो तर मला भरपूर अडथळे येणार आहे, म्हणजे रेजिस्टन्सेस येणार आहेत. आणि मी जर खुशकीच्या मार्गाने जर गेलो तर तिकडे माझ्यासाठी तो एक सपोर्ट राहणार आहे. आणि जनरली ह्या गोष्टीला आपण समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. सेम वे जर आपण एखाद्या वेळेस भाजी मंडईमध्ये आपण गेलो आणि तिथं काही दिवस किमती ज्या आहेत एकाच पट्ट्यात राहतात. म्हणजे काय आहे की जनरली एकाच रेंजमध्ये, समजा आपण एक XYZ भाजीची जुडी घेऊ, ती 20 रुपयांनाच मार्केटमध्ये आपल्याला काय कळते विक्रीला आहे सद्यस्थितीला आपल्याला कळते. पण अचानक जसं आता सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रचंड असा पाऊस पडलाय, भरपूर असं पाऊस होतोय आणि त्याच्यामुळं पुराची स्थिती झाली. त्याच्यामुळं काय झालं, भाजीपाला जो जनरेट होत होता जे शेतकऱ्यांकडनं, तो भाजीपाला आता काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि त्याच्यामुळं काय होईल, जी किंमत 20 रुपयाच्या रेंजमध्ये राहत होती ती डायरेक्टली काय होते 40 रुपयापर्यंत जाते, काही केसमध्ये ती 60 रुपयापर्यंत जाते. म्हणजे अचानक काय होतंय, शूट होऊ राहिली 40 रुपयाच्या रेंजमध्ये ती पाठीमागच्या 1 महिना 2 महिन्यापासून होती आणि अचानक ती 40ला जाते. मग ह्या पर्टिक्युलर केसला ब्रेकआउट असं म्हटलं जातं. म्हणून जेव्हा केव्हा किंमत एका निश्चित किंमत पट्ट्याच्या बाहेर निघते त्यावेळेस त्याला ब्रेकआउट असं म्हटलं जातं. किंबहुना ठराविक काळासाठी ती 40 रुपयावरती राहते आणि त्यानंतर पुन्हा जो पुरवठा जो आहे त्या भाज्यांचा तो पुन्हा नॉर्मल झाल्यावरती पुन्हा ती 20 रुपयांच्या आसपास जाते. त्या केसमध्ये तो एक फेक ब्रेकआउट होता आणि पुन्हा प्राइस जी आहे ती आपल्याला खालच्या बाजूने येताना दिसते. म्हणून 20 रुपयामध्ये पाठीमागील 4-5 महिन्यापासून ती जर किंमत होती तर त्याला आपण त्या एका किंमत रेंजमध्ये ती किंमत राहिली असं पकडतो. आणि जर फंडामेंटल्स मध्ये काही जर चेंजेस जर झाले तर त्याला आपण ब्रेकआउटची सिच्युएशन अशी म्हणतो. ही एक बेसिक गोष्ट टेक्निकल अनालिसिस मध्ये. सपोर्ट आणि रेजिस्टन्स जसं आपण लोकेशनवरनं लोकेशनच्या माध्यमातून शिकलो, तसंच टोमॅटोची किंमत आहे एका किंमत पट्ट्यात राहिली आणि अचानक वरती गेली. का गेली? कारण तिचा पुरवठा जो आहे तो कमी झाला, मागणी जी आहे ती कॉन्स्टंट राहिली, त्याच्यामुळे ती वरती गेली. याच्या उलट मागणी आहे तेवढीच राहिली, परंतु पुरवठा जर वाढला तर काय होणार आहे, किंमत जिथं होती त्याच्या खाली आपल्याला जाताना दिसणार आहे. आणि जर ती 20 रुपयावरनं खाली जर जाते त्याला आपण त्या केसला आपण त्याला ब्रेकडाऊन असं म्हणतो. सेम वे टेक्निकल अनालिसिससाठी एक सिंपल एक्झाम्पल राहील. क्रिकेटमध्ये फलंदाज काही सामन्यामध्ये फॉर्म मध्ये जर असेल ना, तर तो 50चा स्कोर करू राहिला प्रत्येक T20 मॅच मध्ये, तर आपल्याला पुढची रणनीतीचं रनची गती काय असेल याचा ट्रेंडचा अंदाज येतो. सेम वे एखादा स्टॉक पाठीमागील 5 दिवसापासनं, पाठीमागील 10 दिवसापासनं, पाठीमागील 20 दिवसापासनं, पाठीमागील 1 महिन्यापासनं
पाठीमागील 6 महिन्यापासून जर एका स्पीडने वाढतोय, त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो आणि त्याची जो गती जी आहे, ती जो स्पीड जो आहे तो कशा पद्धतीने तो वाढू शकतो किंवा घटू शकतो किंवा एखाद्या रेंजमध्ये आहे ठराविक रकमेच्या, त्या रेंजमध्ये असू शकतो. त्याची माहिती जी आहे, त्याचा जो अंदाज जो आहे, तो टेक्निकल अनालिसिस मधून येतो. म्हणून त्या टेक्निकल अनालिसिस मध्ये फक्त एक शब्द नाहीये, त्याच्यामध्ये चार्ट्स आहेत, चार्ट्समध्ये कॅन्डलस्टिक चार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइम फ्रेम्स आहेत. या सर्व गोष्टींचं जे आहे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये त्या चार्टवरती आपल्याला अशा प्रकारच्या ट्रेंड लाईन ज्या आहेत वरती जाणाऱ्या किंवा खाली येणाऱ्या, किंवा मार्केट जर एका रेंजमध्ये असेल तर अशा रेषा काढाव्या लागतात, ज्याला आपण ट्रेंड लाईन म्हणतो. म्हणजे काय, की जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी ए ठिकाणी माझं घर आहे आणि ए ठिकाणावरनं मला बी लोकेशनला ऑफिसला जायचंय. जर दोन्ही लोकेशनला मी जर एका सरळ रेषेने जर जोडलं तर त्याला आपण ट्रेंड लाईन म्हणतो. मग एच ए ए जो लोकेशन आहे, ठिकाण जे आहे, त्याच्या कम्पॅरेटिव्हली बी वरती, म्हणून ही जी रेषा जी आहे याला आपण काय म्हणतोय, ट्रेंड लाईन असं म्हणतो. फक्त आपण काय कळतोय का आपला जो झुकाव जो आहे तो वरती जाण्याचा आहे, म्हणून ही ट्रेंड लाईन आपण म्हणतो रायझिंग आहे. याच्या उलट समजा लोकेशन तुमचं इथे आहे, एच्या ठिकाणी, आणि तुमचं ऑफिस जे आहे ते खालच्या बाजूला आहे, तर सिंपल याला आपण काय म्हणतो, ही ट्रेंड लाईन खालच्या बाजूला जाते, हिचा कल डाऊन साईडला आहे, म्हणून ही एक फॉलिंग ट्रेंड लाईन आहे. ह्या गोष्टीला आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेम वे, जर तुमची किंमत प्राइस वरती आहे आणि ती जर खाली येते, त्या केसमध्ये ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास ती सपोर्ट घेऊन राहिली, तर तिथून जर युटर्न घेऊन राहिली तर त्याला आपण सपोर्ट असं म्हणतो. काही केसमध्ये तिथून युटर्न घेण्याऐवजी तिथं थोडंसं ती घुळमिळते आणि त्यानंतर खालच्या बाजूला जाताना दिसते, आणि त्याला आपण तो सपोर्ट तुटला असं म्हणतो. सेम वे, समजा एखादी प्राइस याच्या खालीच राहिली होती, अशी वर खाली होते आणि त्याच्यावरती ती टिकते, पुन्हा त्याला रिटेस्ट करून वरच्या बाजूला जाते, त्याला आपण त्या ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट असं म्हणतो. या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात जर ठेवल्या, तिकडनं आपल्याला गोष्टी ज्या आहेत त्या भरपूर काही प्रमाणामध्ये ना लक्षात येण्याचा प्रयत्न होताना दिसू शकतो. म्हणून ट्रेंड लाईन म्हणजे काय, जसं आपलं एका शहरापासून दुसऱ्या शहराला वाहतूक जशी होती, ती एक सरळ रेषा आहे. मग ती सरळ रेषा जर वाढणार असेल तर त्याला उभरती ट्रेंड लाईन असं म्हणतो. आणि ती जर रेषा खालच्या बाजूला जाते, म्हणजे ए लोकेशनला माझं मुख्य शहर आहे म्हणजे घर आहे, आणि बी लोकेशनला माझं ऑफिस आहे, यांना जोडणारी रेषा जर खालच्या बाजूला जाऊ राहिली तर त्याला आपण खाली जाणारी ट्रेंड लाईन असं म्हणतो. आणि त्याच केसमध्ये किंमत जर त्याच्यावरती तर तो एक सपोर्ट होतो, जर किंमत त्याच्या खाली तर तो एक रेजिस्टन्स होतो. रेजिस्टन्स म्हणजे अडथळा, सपोर्ट म्हणजे त्याला सहाय्य करणार आणि तिकडनं किंमत जी आहे ती बाउन्स करणार. म्हणून जनरली जेव्हा केव्हा किंमत एखाद्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्स सारख्या ठिकाणी जे आहे जाते, त्यावेळेस ती एकतर तिथं अडकते किंवा लगेच सुटते. म्हणजे जेव्हा केव्हा आपण म्हणतो XYZ कंपनीचा स्टॉक जो आहे त्याच्या सपोर्ट पशी आलाय, म्हणजे तो फॉल होत होत जर आलाय आणि तो जर त्याच्या सपोर्ट पशी, तिथं काय होईल, एक तर ती भरपूर वेळ अडकल, किंवा इथं अडकण्याऐवजी डायरेक्टली काय करेल, ब्रेकडाऊन करून टाकेल, खालच्या बाजूला जाईल. उलट्या बाजूला जर पकडलं, किंमत खालून वरती वरती चालली आणि त्याचा एक रेजिस्टन्स आहे, एक तर त्याच्यापाशी ती भरपूर वेळ अडकून राहील, कारण तो एक रेजिस्टन्स आहे, एक मुख्य अडथळा आहे, आणि जर त्याला तो जर क्रॉस करून राहिला तर आपल्याला त्या केसमध्ये ब्रेकआउट होताना दिसू शकेल. म्हणून ह्या छोट्या गोष्टींना आपण तिथं लक्षात ठेवायचं. जेव्हा केव्हा किंमत एखाद्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या आसपास जाते, त्यावेळेस तिला तिथं थांबण्याची सवय असते, तिथं कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही. मग त्याला कम्प्लीट करण्याकरता, त्याच्याबद्दलचे आयडिया करण्याकरता आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज नावाचे जे टूल जे आहेत ते यूज करायचे. मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय, जसं की आपलं मार्केट जे आहे 9:15 वाजल्यापासून 3:30 पर्यंत ओपन राहतं. मग त्या 9:15 वाजल्यापासून 3:30 मध्ये जी काही किमतीचा चढ उतार जो होतो, त्याच्यामध्ये एक ॲव्हरेज जो आहे तो काढला जातो. जसं सिंपल एक एक्झाम्पल म्हणलं, आपण गाडी चालवतो, त्या गाडीचं ॲव्हरेज काढलं होतं, 1 लिटरमध्ये ती गाडी जी आहे ती किती पळते. सेम वे, किंमत किती ती वरती पळू शकते किंवा किंमत किती ती खाली पळू शकते, किंवा किंमत किती वेळ ती जी आहे एका रेंजमध्ये एका बंदिस्त ठिकाणी राहू शकते, त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ते मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते येत असतं. मग ते मुव्हिंग ॲव्हरेज जे आहेत वेगवेगळ्या टाइम फ्रेमचे असू शकतात. अगदी 3 दिवसांचा सुद्धा मुव्हिंग ॲव्हरेज तिथं आपल्याला बनताना दिसू शकतो. अगदी 5 दिवसांचा सुद्धा मुव्हिंग ॲव्हरेज बनताना दिसू शकतो. अगदी 7 दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेज दिसू शकतो. मग याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की 3 दिवसांची किमतीची सरासरी, 3 दिवसाची व्हॉल्यूमची सरासरी, 5 दिवसांची व्हॉल्यूमची सरासरी, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये काढल्या जातात. म्हणून जर मी इथं 7 दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज जर कन्सिडर केलं तर 7 दिवसांचं सरासरी तापमान, समजा
आजच्या दिवसापासून पाठीमागील 7 दिवसांचं टेम्परेचर वेगवेगळं होतं. पहिल्या दिवसाचं समजा 20 डिग्री होतं, दुसऱ्या दिवशी पाऊस झाला म्हणून 15 झालं, नेक्स्ट डेला पुन्हा 14 राहिलं, नेक्स्ट डेला पुन्हा 12वरती आलं, पुन्हा 15ला आलं, सो ऑन, आणि शेवटच्या दिवशी परत 25ला आलं. मग या सगळ्यांची सरासरी काढल्यानंतर आपल्याला कळतं बाबा ऍव्हरेज टेम्परेचर ते 17.5चं होतं. म्हणजे आपण प्रत्येक किमतीच्या जवळ जर गेलो तर तो एक असा वेगळा काहीतरी चार्ट जो आहे तो आपण दिसेल. परंतु आपण जर ऍव्हरेज जर काढला, सरासरी जर काढला, त्याच्यावरून आपल्याला आयडिया येते की ही किंमत जी आहे ती कुठल्या दिशेमध्ये जवळ आली आणि त्या मुव्हिंग ऍव्हरेजचा कल कुठे आहे. जर त्या मुव्हिंग ऍव्हरेजचा कल अशा वरच्या बाजूला आहे, आपण असं समजून घेतो की किमतीचं दिशा जी आहे ती वरच्या बाजूला आहे. जर त्या मुव्हिंग ऍव्हरेजचा कल अशा पद्धतीने खालच्या बाजूला आहे, तर आपण त्याच्यावरून समजून घेतो प्राइसचं किमतीची दिशा जी आहे ती खालच्या बाजूला आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी टेक्निकल अनालिसिस वरनं आपल्याला लक्षात येऊन जातं. आणि त्याचबरोबर व्हॉल्यूम म्हणजे काय, गर्दीची संख्या. जितकी जास्त व्हॉल्यूम राहील तितके त्याच्यामध्ये ताकद राहण्याची शक्यता राहणार, म्हणजे मागणी आणि पुरवठा. आता हा व्हॉल्यूम हा शब्द एकदम बेसिक पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. जसं की एखाद्या कांद्याच्या मार्केटला आपण जातो, कांदा मार्केटमध्ये जर गेलो तर आपण बघतो की कांद्याच्या गोण्यामध्ये शेतकरी जे आहे ते कांदा घेऊन येतात. मग त्या गोण्या जर एक पहिल्या दिवशी आपण कन्सिडर करू, 1,000 गोण्या ज्या आहेत त्या मार्केटमध्ये आल्या. 1,000 गोण्यांची शेतकऱ्यांकडनं व्यापाऱ्यांनी खरेदी केली, म्हणजे त्या दिवसाचा व्हॉल्यूम किती झाला, तो 1,000 गोण्यांचा झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा निलाव होतो, त्या केसमध्ये तिथं डायरेक्टली 10,500 गोण्या ज्या आहेत त्या येऊन जातात. म्हणजे त्या दिवसाचा व्हॉल्यूम जो आहे तो 10,500 झाला, आणि अचानक एखाद्या दिवशी तो डायरेक्टली 1,00,000 गोण्यांचा व्हॉल्यूम जो आहे तो आपल्याला होताना दिसतो. म्हणजे 1,00,000 गोण्या ज्या आहेत व्यापाऱ्यांनी तुमच्याकडनं खरेदी केल्यात शेतकऱ्यांकडनं. म्हणजे तिथं जी देवाणघेवाण जी आहेत त्याला मागणी जी आहे ती वाढलेली. जी मागणी सरळ सरळ 1,000 पासून 10,500च्या आसपास होती, ती अचानक 10 पटीने वाढली आहे. ह्या छोट्याशा गोष्टीकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे व्हॉल्यूम म्हणजे काय, किती वस्तूंची आदान प्रदान जे आहे त्या दोन पार्टीमध्ये झालेलं आहे. स्टॉक मार्केटच्या केसमध्ये इथं आदान प्रदान कोणामध्ये होणार, सिंपल, खरेदीदार म्हणजेच बाय करणारा आणि विक्रीदार सेलर. मग त्यांची ती पर्टिक्युलर जी कुठली स्क्रिप्ट, जे कुठला स्टॉक तुम्ही बघताय, तर त्याचा 50 दिवसांचा व्हॉल्यूम ऍव्हरेज काय आहे त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायचं, की बाबा याचा 50 दिवसांचा व्हॉल्यूम ऍव्हरेज फक्त काय 5 लाख व्हॉल्यूमचा आहे. पण अचानक त्या 5 लाख व्हॉल्यूम ऐवजी तिथं जर 15 लाख व्हॉल्यूम जर जनरेट होऊ राहिले, म्हणजेच नक्कीच तिथं काहीतरी वेगळं घडून राहिलंय, आणि हे आपल्याला पॉइंट आउट करायचंय. आणि हे कशातनं आपल्याला लक्षात येईल, आपलं लक्ष याच्याकडे द्यायचंय, आणि ते टेक्निकल अनालिसिसच्या माध्यमातून लक्षात येऊन जातं. म्हणून भले किंमत वरती जात असेल आणि त्या केसमध्ये अचानक व्हॉल्यूम अशी वाढत असेल, तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की तिथं मागणी वाढत आहे आणि सप्लाय जो आहे किंवा पुरवठा जो आहे तो लिमिटेड आहे. सेम वे एखादी प्राइस जी आहे ती खाली जाते, त्याने एक सपोर्ट जो त्याचा समर्थन जी जी लेवल जी होती ती तोडली, आणि अचानक तिथं जी व्हॉल्यूम 10,000 15,000 20,000ची होती, अचानक ती 5 लाख किंवा 15 लाख जर होऊ राहिली, तर त्याचा अर्थ तिथं ती ब्रेकडाऊन जो आहे तिची पुष्टी झालेली आहे. 2-4 दिवस किंमत प्राइस जी ती एक साईडवेज करेल आणि तिकडनं आपल्याला खालच्या बाजूने जाताना दिसेल. मग ह्या टेक्निकल अनालिसिस कन्सेप्ट मध्ये काय आहे, की किंमत आणि व्हॉल्यूमवरनं आपल्याला मार्केटमध्ये तो पर्टिक्युलर स्टॉक वरच्या बाजूला जातोय की खालच्या बाजूला जातोय त्याची स्टडी केली जातं, आणि त्याच्यावरनं भविष्यात येणाऱ्या वेळेचा अंदाज काढण्याचं काम जे आहे ते टेक्निकल अनालिसिस वरनं केलं जातं. मग या टेक्निकल अनालिसिस मध्ये काय केलं जातं, प्राइसला बघितलं जातं, व्हॉल्यूमला बघितलं जातं, आणि त्याचबरोबर चार्टला बघितलं जातं. मग चार्ट म्हणजे काय, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मार्केट जे आहे ते 9:15 3:30 पर्यंत खुलं राहतं. मग 9:15 ओपन होतं आणि 3:30 क्लोज होतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे, समजा XYZ नावाचा स्टॉक जो आहे तो 50 रुपयाला आज सकाळी 9:15 काय झाला, खुला झाला, ओपन झाला, ज्याला मी ओ म्हणतो, आणि तो 3:30 वाजता काय 75 रुपयाला काय झालाय, बंद झालाय. मग 50 रुपयाला तो खुल्ला होता आणि 75 रुपयाला क्लोज झाला. याचा अर्थ असा आहे की याच्यावरनं आपल्याला ही आयडिया येते की किंमत जी आहे जिथं ओपन झाली होती, खुली झाली होती, त्याच्यापेक्षा ती जास्त पद्धतीने जी आहे ती क्लोज झालेली आहे. आणि त्याच्याबरोबर आपण त्याचं काय सांगड घालणार आहे, व्हॉल्यूमची सांगड घालणार आहे. याच्या व्यतिरिक्त ओपन आणि क्लोजच्या व्यतिरिक्त त्या दिवसाचा उच्चांक तिथं असेल, त्याचबरोबर दिवसाचा निच्चांक सुद्धा तिथं असणार आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही प्राइस चार्ट बघणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पॅरामीटर तिथं बघणं गरजेचं आहे. ते म्हणजे कुठले, ती किंमत कुठं ओपन झाली, ती किंमत एकतर ओपन झाल्याच्या खाली क्लोज झाली, ओपन झाल्याच्या वरच्या बाजूला क्लोज झाली, त्याकडे लक्ष राहणार आहे. आणि त्याचबरोबर त्या किमतीचा उच्चांक कुठे आहे व निच्चांक कुठे आहे, ह्या 4 पॉइंटला तुम्हाला तिथं लक्ष द्यायचंय. आणि
त्याला कम्पेअर पाठीमागच्या दिवसाच्या किंवा पाठीमागच्या आठवड्याच्या किंवा पाठीमागच्या मंथच्या प्राइस ऍक्शन बरोबर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि तेच कॅन्डलस्टिक्स मध्ये आपण बघणार आहोत येणाऱ्या स्लाइड्स मध्ये, तुम्हाला आणखीन इन डिटेल जे या कॅन्डल्स बद्दल लक्षात येऊन जातील. बट एक ओव्हरऑल टेक्निकल अनालिसिसचा उपयोग आपण कशासाठी करतो याची आयडिया जी आहे ते तुम्हाला देण्याकरता जे आहे ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरं महत्वाचं, टेक्निकल अनालिसिस जे आहे ते शक्यता वाढवतो फक्त. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला टेक्निकल अनालिसिस जमलं, तुम्ही किंमत, व्हॉल्यूम, इंडिकेटर्स वेगवेगळे त्याचा उपयोग केला, तुम्हाला कॅन्डलस्टिक चार्ट जमलं, मग तुम्ही एकदम परफेक्ट झालं. नक्कीच नाहीये. टेक्निकल अनालिसिस फक्त शक्यता वाढवतं, ते खात्री देत नाही. म्हणून तुम्हाला तिथं जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट करणं सुद्धा गरजेचं असतं. मग हे रिस्क मॅनेजमेंट काय आहे, काय नाहीये, हे येणाऱ्या स्लाइड्स मध्ये, येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आपण ते हे करणार आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुमच्या समोर XYZ सिक्युरिटी, XYZ इंडेक्सचा चार्ट ज्यावेळेस असतो, त्यावेळेस त्याचा अर्थ ज्यावेळेस तुम्हाला लावायचा, भविष्यातलं तिथं चढ होऊ शकतो की उतार होऊ शकतो की तो एका रेंजमध्येच लटकून राहू शकतो, त्यावेळेस तुमच्या मनातला साधेपणा, तुमची अंडरस्टँडिंग जी आहे ती नियमबद्धता आणि सातत्य यावरती भर दिलाच तरच तुमची निर्णयाची क्षमता जी आहे ती गुणवत्ता सुधारण्याची शक्यता असते. म्हणजे काय, समजा मी पहिल्या अटेम्प्ट मला असं समजतोय मी की मला 1,000 मीटरच्या रन मध्ये, मॅरेथॉन मध्ये मला पळायचंय. मग ही जी 1,000 मीटरची मॅरेथॉन जी आहे ती दिवाळीला होणार आहे. सिंपल एक्झाम्पलच्या हिशोबाने मी समजून सांगतो. दिवाळीला होणार आहे, मग मला काय करावं लागेल, 1,000 मीटरच्या रन मॅरेथॉन मध्ये जर मला दिवाळीच्या वेळेस जर पळायचंय, तर मला त्याची प्रॅक्टिस करणं सुरुवात जी आहे ती आत्ताच करावं लागेल. मग प्रॅक्टिस मध्ये मला सुरुवातीला काय करावं लागेल, की लगेच उद्या सकाळी उठलो आणि मी लगेच डायरेक्टली गेलो आणि 1,000 मीटरचा लॉस करावा लागेल का? नक्कीच नाही. सुरुवात करताना मला पहिले जे आहे 100 मीटर पासून सुरुवात करावं लागेल. 100 मीटरचं सातत्य जे आहे ते पहिले 7 दिवस ठेवावं लागेल. मग ग्रॅज्युअली ते मला 400 मीटर करावं लागेल, त्याचं सातत्य पुढील 7 दिवस ठेवावं लागेल ना, मग ग्रॅज्युअली ते मी 800 करेल. आणि तशा पद्धतीने सबसिक्वेंट सो ऑन आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून फक्त टेक्निकल अनालिसिस मी शिकलो, मला ते ट्रेंड लाईन, कॅन्डल्स व्यवस्थितरित्या काढता येतात आणि माझं सगळं काही काम होऊ राहिलं, नक्कीच नाही. त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, नियमबद्धता पाहिजे आणि साधेपणा पाहिजे. जर तो तुमच्यामध्ये आला तर ऑटोमॅटिकली तुमचे जे चान्सेस जे आहे ते विनिंगचे तिथं आपल्याला जास्त होताना दिसू शकतात. म्हणून टेक्निकल अनालिसिस मध्ये एक म्हण आहे, ट्रेंड तुमचा फ्रेंड आहे आणि जोपर्यंत तो ट्रेंड तुटत नाहीये, बेंड होत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला फॉलो करायचे. म्हणून शेअरच्या भूतकाळामध्ये किंमत आणि व्हॉल्यूमचा डेटाचा चार्टवरती अभ्यास करून पुढील हालचालींची शक्यता ओळखायची आणि त्यानुसार तुमचे एंट्रीज आणि एक्झिट म्हणजे प्रवेश आणि निर्गमनाचे निर्णय घ्यायचे. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, चार्टवरील वेगवेगळे पॅटर्न्स म्हणजे नमुने, ट्रेंड व त्याची गती समजून व्यवहाराचे टायमिंग ठरवणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ते जर टायमिंग तुम्हाला कळलं नाही, तुम्ही पूर्ण कॅपिटल जे आहे ते डाऊन करू शकता. सेम वे एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर हवामान खातं जे काय करत असतं, हवामानाची सरासरी बघूनच ते उद्याचा ऊन पावसाचा अंदाज जे आहे ते सांगत असतात. म्हणजे काय, आपल्या टेक्निकल अनालिसिस मध्ये मुव्हिंग ॲव्हरेज व आपण ट्रेंडचं युटिलायझेशन करतो. ई कॉमर्सच्या वेबसाईट असतात जसं अमेझॉन, फ्लिपकार्ट, जसं आता दिवाळी दसऱ्याचा पिरियड चालू झालाय, त्यांच्या ज्या ऑर्डर ज्या आहेत त्या शनिवार रविवारच्या दिवशी वाढतात. मग म्हणून ते वाढतात, मग त्याकरता ते काय फोकस करतात, शनिवारी रविवारच्या दिवशी जे आहे ते पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशनचे जे पॅटर्न जे आहेत ते त्यानुसार राबवण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणून आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये उद्या काय होणार आहे माहित नाहीये, उद्या कुठल्या सिक्युरिटीमध्ये काय होणार ते माहित नाही. त्याचा अंदाज जर आपल्याला लावायचा आहे, तर आपल्याला कॅन्डलस्टिक चार्ट म्हणजे किंमत आणि त्याच्याबरोबरच व्हॉल्यूम आणि त्याबरोबरच काही ऍडिशनल इंडिकेटर जसे की मुव्हिंग ॲव्हरेजेस, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज असतील, RSI असेल, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, किंवा मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स, डायव्हर्जन्स असेल, बोलिंजर बँड्स असेल, त्याचा विनियोग करून, त्याचा उपयोग करून आपल्याला किमतीमध्ये काय बदल होऊ शकतो त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती आपण करणं भाग आहे. दुसरं महत्वाचं, प्रत्येक कार्य काम सुरू करण्याच्या सुरुवातीला आपलं काहीतरी उद्देश असलं पाहिजे, उद्दिष्ट असलं पाहिजे, गोल असलं पाहिजे. ते शॉर्ट टर्म असू शकतं, एक लॉंग टर्म असू शकतं. त्याच्यामध्ये तुमचं उद्दिष्ट असणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे बी इंडिपेंडंट. तुम्ही स्वतंत्र राहणं गरजेचं आहे. तुम्हाला ते का वाटतं, का नाही वाटत, हे तुम्हाला स्वतःला निर्णय घेणं गरजेचं आहे. स्टॉक मार्केटच्या बाबतीत तरी कमीत कमी तुम्ही तुमच्या पर्सनल जीवनाच्या बाबतीत कुठल्या गुरूंना फॉलो करताय, काय करताय, मला तुम्हाला कोणालाच माहित नाही. बट ह्या बाबतीत जर तुम्हाला काम करायचं तर तुम्हाला जसं मी सांगितलं, साधेपणा, सातत्य आणि गुणवत्तापूर्ण परिस्थितीचं आकलन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं स्वतंत्र पद्धतीने तुमचं मन, तुमचं
जो आपण म्हणतो IQ वापरून इतर गोष्टी ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे. म्हणून जसं हे 5 मिनिटाचा चार्ट आहे, निफ्टी 50 एक मेन इंडायसेस आहे. जेव्हा केव्हा स्टॉक मार्केटमध्ये तुमची एंट्री होती त्यावेळेस हा एक मेन इंडायसेस असतो, ज्याच्याकडे बघून तुम्हाला कळतं की हा मार्केट बुलिश आहे, हा मार्केट बेरिश आहे. जसं सुरुवातीच्या आपण याच्यावरती स्लाइडवरती बघितलं होतं की एक जर रेषा खालच्या बाजूला जाऊ राहिली तर आपण तिला म्हणतो ढासळणारी रेषा, ज्याला आपण ट्रेंड लाईन असं संबोधलं होतं. तुम्ही इथं जर बघितलं, हा एरो तेच दाखवतं की जेव्हा केव्हा किंमत ह्या पर्टिक्युलर रेषेला टच होते त्यावेळेस तिथं कुठल्या तरी प्रकारचा कॅन्डलस्टिक पॅटर्न करून किंमत जी आहे ती खाली येताना दिसते. पुन्हा एकदा तुम्ही इथं जर बघितलं तर तुम्हाला इथं लक्षात येतं किंमत किंवा प्राइस त्या रेषेच्या आसपास आली, पुन्हा एकदा ढासळायला लागली. म्हणजे काय झालं, इथं सिंपल त्याचा सप्लाय पुरवठा जो आहे तो वाढला आणि मागणी जी आहे ती कमी झाली, त्याच्यामुळे किंमत जी आहे ती ढासळायला लागली. त्याच्या उलट खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं, जेव्हा केव्हा त्या रेषा पुन्हा ढासळणारीच रेषा होती, परंतु जेव्हा किंमत जी आहे त्या खालच्या बाजूच्या रेषेपाशी गेली तिथं काय झालं, तिथं मागणी वाढली म्हणजे डिमांड त्याचा वाढला आणि सप्लाय जो आहे तो आहे तसाच राहिला आणि किमतीमध्ये एक चांगला स्पाईक आला. सेम वे तुम्ही इथं सेकंड एरोच्या आसपास जर बघितलं तर तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाईल किंमत जी आहे त्या खालच्या ढासळणाऱ्या ट्रेंड लाईनच्या आसपास आली आणि तिकडं कुठल्या तरी प्रकारचा कॅन्डलस्टिक पॅटर्न करून जे आहे ती पुन्हा एकदा वरच्या बाजूला जाताना दिसली. आणि सगळ्यात शेवटी ज्याला मी हायलाइटच केलेलं आहे इथं जर तुम्ही जर बघितलं, तुम्ही जे त्या ज्या दोन ढासळणाऱ्या रेषा होत्या, ही एक प्रतिकार म्हणजे रेजिस्टन्स वाली लाईन होती आणि ही एक सहकार्य करणारी सपोर्ट वाली लाईन होती. त्या दोघांचं ब्रेकआउट करून किंमत प्राइसने रिटेल जे आहे ते आपल्याला तिथं करताना दिसतंय. त्यानंतर एका सिंपल चॅनलमध्ये म्हणजे चॅनलमध्ये किंवा रायझिंग वेज मध्ये जाताना दिसतंय. पुन्हा एकदा बघितलं तुम्ही तर ही रेषा जी आहे ती वाढणार रेषा आहे. म्हणून ही सपोर्ट सहाय्य करणारी रेषा आहे आणि ही काय आहे, तिकडनं किंमत जी आहे ती खालच्या बाजून जाते, परंतु ती जी आहे ती वरती वरती जाऊ राहिली. म्हणजे ही सुद्धा रायझिंग रेजिस्टन्स लाईन आहे, रायझिंग रेजिस्टन्स ट्रेंड लाईन असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणून जेव्हा केव्हा मार्केटमध्ये आपण जात असतो त्यावेळेस आपल्याला त्याचा सपोर्ट करणारी रेषा कुठली आहे, त्याची रेजिस्टन्स करणारी रेषा कुठली आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या सपोर्ट रेषेचं किंवा रेजिस्टन्स रेषेचा कल कोणत्या बाजूला आहे त्यावरनं आपल्याला ट्रेंड कुठल्या दिशेमध्ये चाललाय याच्याबद्दलची आयडिया आहे. ती जेव्हा केव्हा तो ट्रेंड ब्रेक व्हायला लागतो म्हणजे इथं आपल्याला कळतं की बाबा ती रेषा जी आहे ती एक ब्रेकआउट व्हायला आता तिथं सुरुवात झालेली आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर किमतीचं प्राइसचं काय झालंय, बिहेवियर जे आहे ते आपल्याला चेंज होऊ राहिलं ते कळतं आणि त्यानंतर ते ब्रेकआउटच्या दिशेमध्ये आपण ट्रेड करणं गरजेचं आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर तो जो ट्रेंड जो आहे तो वरच्या बाजूला जाताना दिसतो. या छोट्याशा सिंपल ज्या गोष्टी जर तुम्ही साधेपणाने एकदम रिपिटेटिव्ह पद्धतीने जर केल्या तर तुमच्या यशाची जी चान्सेस जे आहे ते वाढताना तुम्हाला तिथं दिसू शकतात. ह्या गोष्टी समजल्या का मित्रांनो? हो नाही म्हणून तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. छोट्या सिंपल पद्धतीमध्ये जे आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्हाला त्या लक्षातच आल्या असतील. तर दुसरं महत्वाचं, आपण जेव्हा केव्हा स्टॉक मार्केटमध्ये काम करतो त्यावेळेस तिथं सांगितलं जातं की बाबा हे डव थेरीनुसार ट्रेंड चालतं. इथं जर तुम्ही बघितलं तर इथं एक सुरुवातीला दिसतं बिगिनिंग ऑफ ट्रेंड. इथं एच दिसतं आणि इथं HL दिसतं. HH म्हणजे काय, हायर हाय. HL म्हणजे काय, हायर लो. हायर हाईज आणि हायर लोज. हायर लोज म्हणजे काय, जर किंमत इथं सुरुवातीला 5 रुपयांच्या आसपास होती, ती किंमत जर इकडे 15 रुपये होऊ राहिली, पुन्हा एकदा पुढे 20 रुपये होऊ राहिली आणि त्याच वेळेस हा जो पर्टिक्युलर हाय जो होता 8 रुपयांचा हा 19 रुपये होतोय, पुढच्या वेळेस 24 रुपये होतोय आणि पुन्हा एकदा इकडे 25 रुपये होऊन पुन्हा तो खालच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ह्या हायर लोज आणि हायर हायचं जे आहे ते संक्रमण जे आहे ते इथं तुटतंय आणि तिकडनं तो जो ट्रेंड जो वरच्या बाजूला जो चालला होता तो ट्रेंड जो आहे तो आपल्याला तुटताना दिसतोय, तो चेंज होताना दिसतोय आणि त्यालाच आपण एंड ऑफ अप ट्रेंड आणि स्टार्ट ऑफ डाऊन ट्रेंड असं म्हणतो. म्हणजे डव थेरी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही जी जी कुठली सिक्युरिटीज किंवा स्टॉक किंवा रिजनल इंडायसेस, सेक्टरल इंडायसेस, मेन इंडायसेस बघत असतात, निर्देशांक बघत असतात, त्यावेळेस त्याच्यामध्ये ट्रेंड कुठला चालला हायर टाइम फ्रेम मध्ये बघा. सिम्पली माझं म्हणणं राहील विकली टाइम फ्रेम चेक करा किंवा मंथली टाइम फ्रेम चेक करा. त्याच्यावरनं तुम्हाला त्याची एक बेसिक आयडिया जी आहे ती तुम्हाला येताना दिसू शकते. आता डव थेरीच्या बाबतीमध्ये काय, मार्केटमधला ट्रेंड समजून घेण्यासाठी जी एक जुनी प्रथा प्रभावी सिद्धांती प्रकार जो वापरला जातो त्यामध्ये ही डव थेरी वापरली जाते. मग ह्या डव थेरीनुसार 3 प्रकारचे ट्रेंड आहे. प्राथमिक ट्रेंड म्हणजे काय, जसं इथं आपण बघितलं किंमत काय झाली, 5 रुपयावरनं 18 रुपयांना गेली, तिकडनं पुन्हा ती किती रुपयांना आली, 11 रुपयांना आली, पुन्हा वरच्या बाजूला जाताना दिसली.
पुन्हा 25 रुपयांचा तिनं हाय केला. म्हणजे काय, किंमत 5 रुपयावरनं 25 पर्यंत गेली, पण सरळ रेषेत गेली का? नाही. ती 5 वरनं 18 रुपयांना गेली, तिकडनं 11 रुपयांना आली, पुन्हा 25 रुपयाला गेली. म्हणजे हिचा ह्या किमतीचा प्राइसचा जो प्राथमिक ट्रेंड जो आहे तो वरतीच जाणारा ट्रेंड आहे. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं आहे की हा जो ट्रेंड जो आहे तो दीर्घकालीन आहे. म्हणजे प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक 10 मिनिटाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक 75 मिनिटाला किंमत हमेशा वरच्या बाजूला जाईल नक्कीच नाहीये. त्याच्यामध्ये थोडंच फार सेकंडरी ट्रेंड जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो, आणि तो ट्रेंड जेव्हा केव्हा होईल त्यावेळेस आपण आपली दिशा जी आहे ती बदलायची नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून इथं आपल्याला इथं कळतंय बिगिनिंग ऑफ अप ट्रेंडच्या वेळेस तर याचा जो लॉंग ट्रेंड जो आहे तो अप साईडचाच आहे, बुलिश साईडचाच ट्रेंड आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा किंमत जी आहे ती खालच्या बाजूला येते तो एक सेकंडरी ट्रेंड असतो. सेकंडरी ट्रेंडमध्ये किंमत जी आहे मेन ट्रेंडच्या अपोजिट दिशेमध्ये आपल्याला जाताना दिसते, आणि ज्याच्यामुळे लोक जे आहेत ते कन्फ्यूज होतात. ते म्हणतात नाही बाबा आता हा ब्रेकडाऊन होऊ राहिलाय, परंतु थोडासा मायनर तिथं स्पाइक जे आहे तुम्हाला तुमचं ध्यान भटकवण्याचं, विचलित करण्याचं काम तिथं केलं जातं, आणि त्याच्यानंतर पुन्हा ट्रेंड रिझप्शन होताना दिसतं. आणि तिसरा जो महत्वाचा आहे तो म्हणजे मायनर ट्रेंड. मायनर ट्रेंड म्हणजे रोजच्या हालचाली, अगदी तुमच्या 5 मिनिटाच्या, 10 मिनिटाच्या, 15 मिनिटाच्या ज्या हालचाली जे काय होतात त्या हालचालीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं असतं. म्हणून जनरली जेव्हा डो थेरी हा शब्द तुमचं नाव समोर येतो, डोळ्यासमोर ते उभा राहतो, एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जी कुठली सिक्युरिटी, जी कुठला स्टॉक तुम्ही बघताय तो हायर टाइम फ्रेम मध्ये मोस्ट प्रोबेबली, प्रामुख्याने तो वीकली किंवा मंथली टाइम फ्रेम मध्ये एक बघा तो अप ट्रेंड मध्ये चाललाय की साईडवेज मध्ये चाललाय, की त्याच्यामध्ये हायर हाईज आणि हायर लोज आहेत का, किंबहुना त्याच्यामध्ये लोअर हाईज आणि लोअर लोज आहेत का. लोअर हाय म्हणजे काय, इथं 100 रुपयांचा हाय झाल्यानंतर पुन्हा पुढचा किमतीचा निच्चांक जो आहे तो 85च्या आसपास होतो, 90च्या खाली हायर लोच्या खाली जातं, पुन्हा किंमत वरती जाण्याचा प्रयत्न करते, परंतु या 100 रुपयांच्या वरती जातच नाही, आणि ते कंटिन्युएशन आपल्याला होताना दिसतं. मग मेजर जो ट्रेंड जो इथं चालू होतो एंड ऑफ अप ट्रेंड नंतर, हा एक डाऊन ट्रेंड चालू होतो, आणि त्याच्यामध्ये हे जे वरच्या बाजूला 85 वरनं पुन्हा 95 रुपयाच्या आसपासची किंमत आपल्याला जाताना दिसते, एक सेकंडरी ट्रेंड आपण ज्याला म्हणतो. मेजर ट्रेंड जो आहे तो खालच्या बाजूलाच आहे, बट हा लोअर लो टू लोअर हाय, LL टू LH हा जो आहे एक मायनरी ट्रेंड आहे, आणि त्याच्यामध्ये थोडे बहुत स्पाइक ज्या होतात त्याला आपण एक मायनर ट्रेंड असं म्हणतो. समजा याला जर ह्या डौ थेरीला जर आपण अंडरस्टँड जर करायचं असेल त्यासाठी एक सिंपल मी एक्झाम्पल सांगतो. तुम्ही कांद्याचा व्यापार करता आणि कांद्याचे जे किमतीमध्ये बदल जे आहे ते खालीलप्रमाणे. पहिल्या जानेवारी महिन्यामध्ये कांद्याचा जो किंमतीचा दर जो होता तो 10 रुपये किलो होता. फेब्रुवारीमध्ये तो जो आहे तो 12 रुपये प्रति किलो झाला. मार्चमध्ये जो आहे तो 15 रुपये प्रति किलो झाला. याच्यावरून आपल्याला काय कळतं की 10 रुपयावर पासनं किमती ज्या आहेत त्या 15 रुपयापर्यंत गेल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये. म्हणजेच डव थेरीच्या ट्रेंडनुसार आपल्याला हे कळतं की बाबा महिन्याच्या ट्रेंडमध्ये कांद्याची किंमत जी आहे ती अप ट्रेंडमध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये थोडं बहुत किंमत 12 रुपयावरनं 11.5 रुपयांना आली, 15 रुपयावरनं 14.5 रुपयांना आली. याचा अर्थ असा नाही का तिथं जो आहे तो ट्रेंड तिथं बदललाय, अजिबात नाही. म्हणून तो एक गोष्ट लक्षात ठेवायची की 10 रुपयापासून किंमत 15 रुपयांना जाते तर तो मेजर अप ट्रेंड आहे, तो बुल ट्रेंड आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. समजा एप्रिलमध्ये किमती ज्या आहेत त्या 15 रुपयावरनं डायरेक्टली 13 रुपयांना ढासळल्या, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की बाबा 15 रुपयांचा उच्चांक केल्यानंतर किंमत जी ती 13 रुपयाला आली. म्हणजे एक सेकंडरी ट्रेंड जो आहे तो आपल्याला चालू राहिला. किंमत थोडीशी खाली आलेली आहे, परंतु जो ट्रेंड वरच्या बाजूला चाललाय तो अप ट्रेंडच आहे, बुल ट्रेंडच आहे. मग मे महिन्यात अगेन आपल्याला कळलं की 16 रुपयांचा आहे. म्हणजे इथं जर 15 रुपयांचा जो हाय झाला होता तो 12 रुपयावरती आला, पुन्हा इकडनं 16 रुपयाचा हाय जो आहे तो मे महिन्यामध्ये त्या कांद्याच्या बाजाराला मिळाला. म्हणजे आपल्याला कळलं की 10 रुपयापासून ह्या कांद्याच्या ज्या किमती आहेत महिन्या नजीक त्या वाढू राहिल्यात, आणि 10 रुपयापासून अगदी 16 रुपयांना त्या जाताना दिसतात. म्हणजे आपल्याला हे कळतं की याच्यामध्ये मुख्य ट्रेंड जो आहे तो बुल्सच्या दिशेमध्ये, ज्यांना किमती वाढवायच्यात त्यांच्या दिशेमध्ये. म्हणजे डौ थेरीनुसार अशा पद्धतीने ट्रेंडचं कन्फर्मेशन जे आहे ते आपल्याला लक्षात येतं. मग डौ थेरीचा उपयोग कसा करायचा, जेव्हा केव्हा किंमत त्याच्या हायर लोच्या आसपास असते किंबहुना त्याच्या खाली जाते त्यावेळेस आपल्याला तिथं निरीक्षण करायचं की बाबा इथं काही रिव्हर्सल होतंय का, इथं कुठल्या प्रकारचा ट्रॅप तर नाहीये ना. ह्या गोष्टीला आपण अंडरस्टँड करायचं, आणि एकदा त्याला समजून घेतलं की तिकडनं मग आपण त्याला टार्गेट आउट करण्याचा प्रयत्न करायचा त्या रिव्हर्सलला एकदा छोट्याशा रिस्क वरती. आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात आली की तुम्ही एकदम शेअर बाजारामध्ये तुम्हाला तुम्हाला केव्हा खरेदी करायचं केव्हा विक्री करायचं हे ह्या डौ थेरीनुसार अप ट्रेंडमध्ये किंबहुना डाऊन ट्रेंडमध्ये म्हणजे बेअर ट्रेंडमध्ये तुम्ही केव्हा खरेदी करायचं केव्हा विक्री करायचं हे ठरवू शकता. ह्याबरोबरच
शेअर मार्केटची त्या पर्टिक्युलर सिक्युरिटीची स्टॉकची कुठली दिशा असू शकते ती तुम्हाला लक्षात येऊ शकते. जसं आता सेन्सेक्स किंवा निफ्टी किंवा बँक निफ्टी हे तुम्हाला त्याची आयडिया जी आहे ती येऊ शकते. जसं की जर सेन्सेक्स आणि निफ्टी दोघं जर एकाच दिशेने जात असेल तर तो ट्रेंड जो आहे तो मजबूत मानला जातो. म्हणजे सेन्सेक्स पण वरती चाललाय, निफ्टी पण वरती चाललाय, म्हणजे काय ट्रेंड मजबूत आहे बुलच्या पक्षमध्ये. जर सेन्सेक्स पण खाली चाललाय आणि निफ्टी पण खाली चाललाय म्हणजे तो ट्रेंड जो आहे तो मजबूत आहे, तो डाऊन ट्रेंडचा आहे. बट सेन्सेक्स वरती चाललाय, निफ्टी खाली चाललाय म्हणजे तो काहीतरी गिचमिड आहे, दया इसमें दाल में कुछ काला आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ट्रेंड बदलाची ओळख काय? जेव्हा केव्हा किंमत अचानक उच्च किमतीवरती उच्च स्तरावरती जातं. जसं आपण कांद्याचं एक्झाम्पल बघितलं, 16 रुपयांचा त्याने हाय केला, पुन्हा 14 रुपयांचा त्याने लो केला, पुन्हा थोडासा पुलबॅक करून 15 रुपयाचा हाय केला आणि तो 14 रुपयांचा लो तोडून एक निच्चांक जो आहे तो 13 रुपयांचा होतोय. म्हणजे आपल्याला इथं कळतंय की तो ट्रेंड जो आहे, जो अप ट्रेंड जानेवारी महिन्यापासून 10 रुपयापासून अगदी 16 रुपयापर्यंत चालला होता, तो आता तुटतोय आणि 14 रुपयांच्या खाली, हायर लोच्या खाली, एच एलच्या खाली जेव्हा केव्हा तो क्लोज करणार आहे त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा ट्रेंड जो आहे तो ब्रेकडाऊन झालेला आहे आणि तिकडनं किंमत जी आहे ती खालच्या बाजूला जाणार. मग ह्या केसमध्ये काय आपण फक्त वेट करणार की ह्या हायर लोच्या आसपास काही किमतीमध्ये रिजेक्शन होतंय का, एकदम छोटासा स्टॉप लॉस घेऊन रिस्क मॅनेजमेंट घेऊन तिथं आपण खालच्या बाजूला तिथं ट्रेंडमध्ये त्या ट्रेंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू शकतो. ही एक सिंपल सी डव थिअरी म्हणून कांद्याच्या एक्झाम्पलद्वारे तुम्हाला हीच गोष्ट व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न केला की डव थिअरीचा उपयोग जो आहे तो तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. ही गोष्ट लक्षात आली का? डव थिअरीची सिंपलचं एक्झाम्पल कांद्याच्या एक्झाम्पलद्वारे तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल तर प्लीज येस नो म्हणून चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. येस. ओके.